कधीकधी रात्रीच्या जेवणाला काय बनवावे हे समजत नाही. त्यावेळेस तुम्ही नक्कीच बनवू शकता लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील सुप्रसिद्ध असा निलंगा राईस, जो चवीला एकदम जबरदस्त आणि चविष्ट लागतो. आणि हा भात अगदी घरातल्या मोजक्या साहित्यात बनवला जाऊ शकतो. रेसिपीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग झटपट बनवूया निलंगा राईस. तर यासाठी 1 कप कोलम तांदूळ इथं घेतलेला आहे. कुठलाही सुट्टा होणारा तांदूळ तुम्ही इथं वापरू शकता. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे मसूर डाळ घातली आहे. मसूर डाळ आपल्याला इथं वापरायची आहे. याच्यामध्ये पाणी घालून आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून एखादी पावडर वगैरे लावलेली असेल तर ती याच्यामधून स्वच्छ धुवून निघेल व आपले डाळ आणि तांदूळ स्वच्छ होतील. हे डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुतलेले आहे. आपले डाळ तांदूळ आपण बाजूला ठेवूयात. त्यानंतर कुकरमध्ये 3 चमचे आपण तेल घेणार आहे. या भाताला तेल जास्तच लागतं. याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालणार आहे. जिरे तडतडले की तमालपत्र घालणार आहे. 3-4 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 10 ते 12 काळे मिरी आणि ही सर्व जिन्नसे आपण परतून घेणार आहे, जेणेकरून खड्या मसाल्यांचा स्वाद उतरेल. त्यानंतर हिंग घालणार आहेत, बारीक चिरलेल्या मिरच्या, 1 चिरलेला कांदा, उभ्या चिरलेल्या बटाट्याच्या फोडी, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट, शेंगदाणे आणि हे सगळं आपण परतून घेणार आहे, जेणेकरून सर्व भाज्या आपल्या व्यवस्थित परतल्या जातील आणि त्यांचा सुगंध आपल्या भातामध्ये उतरेल. त्यानंतर आपण इथे मसाले घालणार आहेत. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे घरगुती मसाला, इथे तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा धनेपूड आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेणार आहे, जेणेकरून मसाल्यांचा सुगंध भाताला लागेल. मसाल्यांचा सुगंध छान सुटला आहे. हे शिजल्यानंतर आपण शेवटी याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो लवकर शिजतो, त्याच्यामुळं आपण याला सगळ्यात शेवटी घातलेला आहे. टोमॅटो देखील आपण उभा चिरून घेतलेला आहे. भात शिजल्यावरती भातामध्ये हा खूप छान दिसतो. याला सुद्धा आपण हलकंसं परतून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ घालायचे आणि हे सुद्धा मसाल्यासोबत परतून घ्यायचे आहे. असं केल्याने आपल्या डाळ तांदूळाला जो मसाला आहे तो व्यवस्थित लागणार आहे आणि त्याची टेस्ट जी आहे ती एकदम अप्रतिम होणार आहे. आपण इथे 1 कप तांदूळ घेतला होता, त्यामुळे आपण इथं 2 कप पाणी घालणार आहे. 1 कप तांदळासाठी आपण 2 कप पाणी वापरलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे, म्हणजेच 1 टेबलस्पून घातले मी. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही मेथी घातली जाते, माझ्याकडे मेथी नव्हती त्यामुळे मी इथं कसुरी मेथी घातलेली आहे. इथं कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या मंद आचेवर 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तुमच्या कुकरच्या अंदाजाने तुम्ही शिट्ट्या घेऊ शकता. आपल्या शिट्ट्या झालेल्या आहे. कुकरसुद्धा थंड झालेला आहे.
आणि हे बघा, आपला निलंगा राईस एकदम सुटसुटीत तयार झालेला आहे. याला आपण खालीवर करून घेऊया, जेणेकरून सगळ्या भाज्या आपल्या भातामध्ये मिक्स होतील. त्यानंतर याच्यावर चिरलेली कोथिंबीर घालूया. आपला निलंगा राईस खाण्यासाठी तयार आहे. प्लेटमध्ये सर्व करत असताना तुम्ही याला सॅलड, कांदा, लिंबू सोबत सर्व करू शकता. त्यासोबत जर तुम्ही ताकाची कढी जर बनवली तर ते परफेक्ट कॉम्बिनेशन ठरू शकतं. निलंगा राईस या तुम्ही आधी खाल्लेला आहे का? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नवीन रेसिपीसोबत.